नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। माननीय आमदार संग्राम भैया पुन्हा एकदा गेले 10 वर्ष आपण ते संग्राम भैयांना साथ दिली आणि त्या साथीचं रूपांतर आपण सर्वजण बघत असताना की नगर शहराचा कायापालट झाला। आताच त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणातून की कोणकोणते रोड, मला असं म्हणायचं की नगरमध्ये पहिल्यांदा आपण आल्यानंतर नगर शहराला खड्ड्याचं शहर असं म्हणायचो, पण आपण जर नगर शहरात सर्वत्र फिरत असताना तर आपण बघतात की आपल्याच परिसरात नव्हे तर सगळीकडे डांबरीकरण नसून सिमेंट कॉन्क्रीटचे रोड उरायले। प्रत्येक प्रभागात असेल, प्रत्येक गल्लीत असेल, जे मोठे मोठे रोड आहे ते पण सिमेंट कॉन्क्रीटचे उरायले। आपण नगर शहरात जात असताना बघतो की पूर्वीचं नगर शहर कसं होतं आणि आताचं नगर शहर कसं आहे, कारण ज्या वेळेस वास्तवात आपण स्वतः फिरतो, डोळ्यांनी बघतो, त्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की नगर शहर कुठेतरी सुधरत आहे। त्यांनी आता त्यांच्या भाषणातून सांगितलं की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल किंवा म्युझिकल फाउंटन असेल किंवा प्रत्येक आपण बघत असतो प्रत्येक समाजाचं घटकाचं ह्या ठिकाणी मंदिराचं काम असेल, कोणाचं ज्या ओपन स्पेस मध्ये गार्डन असेल, कोणाकडं ओपन जिम असेल किंवा प्रत्येक समाजाचे मंदिर असेल, असं प्रत्येक समाजामध्ये असेल किंवा आपल्या नगर शहरात असेल, आपल्या नगर शहराच्या परिसरात असेल, माननीय आमदार संग्राम भैयांनी जे आपण 10 वर्ष साथ दिली ते साथेचं रूपांतर विकासात केलं। त्या विकासाला साथ देण्यासाठी आपण पुन्हा एकदा, जसं मी म्हणते की नगर शहराचा कायापालट झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच अभिमान वाटत असेल नगर शहराचा की नगर शहर कुठेतरी बदलत आहे आणि त्याचं रूपांतर मला असं वाटतं जे आपण प्रत्येक चौकात बघत असाल तर सुशोभीकरणाचं काम पण या ठिकाणी झालंय की प्रत्येक चौकाला नाव, तसंच त्या ठिकाणी एखादी वस्तू संग्राम भाईंचं आहे त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली। आणि दुसरी गोष्ट आनंदाची म्हणजे 150 कोटीचा संग्राम भाईंनी जो निधी मंजूर केलाय या शहरासाठी, त्याच्यातला एक प्रमुख रस्ता तुम्हाला सांगतो, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे। आज 150 कोटीतले आपण पाहत असताना ठिकठिकाणी रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे दर्जाचे रस्ते कामं चालू आहेत आणि त्याच्यातला एक प्रमुख रस्ता म्हणजे आपला आता आपण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शनी मंदिर पर्यंत आपला रस्ता जवळजवळ पूर्ण झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आपला शनी मंदिर हा सुद्धा कॉन्क्रीटीकरणाचा भायांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे ढाळे पाटील। आणि आता नवीन जो रस्ता आपला होणार आहे, जे तारकपूर आपण पाहतोय खोदून, एवढे गुडघे इतकं खोदून कॉन्क्रीटीकरणाचे काम, माळ्याळा वेस ते पंचपीर ते माणिक चौक ते भिंगरवाला चौक ते तेलिकोंड चौक आणि तेलिकोंड ते सर्जापुरा आणि सर्जापुरा ते अप्पू चौकापर्यंत हा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता आपला संग्राम भाईंनी मंजूर केलेला आहे। आणि आता रहदारीला अडथळा नको म्हणून आपण जे डीपी 24 रस्ते मंजूर केलेले त्यापैकी 6 रस्त्यांचं काम आपण नगर शहरात पाहत असताना टिळक रोडचा रस्ता झालेला आहे आपला, आज तारकपूरचा रस्ता एक साइड झालेली आहे, काम चालू आहे। प्रत्येक ठिकाणी आपण पहा रस्त्याची जी कामं चालू आहे त्या 150 कोटी मध्ये चालू आहे। आणि ही विरोधक जे टीका करतात की या रस्त्याचे खड्डे खांदून ठेवले, खड्डे खांदून नाही ठेवले, ते रस्त्याची कामं चालू आहे तिथं आणि धूळ उडती। कामं केलं तर धूळ उडणारच ना, आपण घराचं काम काढलं, उद्या एक लक्षात घ्या, घर पाडलं आपण, धूळ होती, विटा पडतात, हे करतात, पण एकदा घर झाल्यानंतर आपल्याला आराम तिथं निश्चितपणे मिळतो। आणि हे 2 महिने या रस्त्यांमुळे आपल्याला गैरसोय होणार आहे। बायांचं म्हणणं आहे की तकलीफ नाही, गैरसोय आपली आता 2 महिन्याची, पण हे रस्ते झाल्यानंतर तुम्हाला सांगतो 15, 20, 25 वर्ष हे रस्ते दर्जेदार बायांनी केलेले आणि टिकाऊ रस्ते केलेले। आणि ह्या रस्त्यावर म्हणजे जे टीका करतात बाहेर जोक मारला की जेव्हा हे रस्ते आमचे 150 कोटीतले होतील, विरोधक जे टीका करतात त्यांनी त्या रस्त्यावर जाणंच नाही। मग आता इथून पुढे जेव्हा रस्ते होतील तेव्हा तुम्ही टीका करताना मग त्या रस्त्यावर तुम्ही जाऊच नका ना। आता ते टप्प्याटप्प्याने कामं चालू आहे। तुम्हाला सांगतो भोसले आखाड्यामध्ये म्युझिकल फाउंटन आपण पाहिलं असेल, सगळ्यात महत्वाचं बाळासाहेब देशपांड्याच्या धर्तीवर गोरगरिबांच्या लोकांसाठी मोठं हॉस्पिटल, 27 कोटीचं हॉस्पिटल आता जवळजवळ त्याचे 4